हा अध्यक्ष नारळ देणार ठीक आहे खाली ठेवा ते उत्पादन आता बाजूला लावून काय करू गुलाब हे उदबत्त्या जे आहेत फक्त वातावरण सुवासित करण्यासाठीचे आहेत बाजूला तो आपल्या जीवन मी पहिला उधर भी अध्यक्ष हिंदी एक पेड़ा आराम से निकाल ठीक स्वास्तिक तुम्ही काढा तुम्ही हा नाही तो ताईला काढा स्वास्तिक काढा म्हणजे थोडंसं ते शुभ असतं अभी फोडणे काय हा उदर निकाल ते सांगणारे ज्यादा लोक झाले काम करा बरोबर शुभ काम लय वेळ झाला तुम्ही मैडम ने इसमें टाइम नहीं डाले बोल के आज बन गए ऐसे बात तो नहीं डाले उन्होंने टाइम बरोबर मैडम काही तुम्ही राहू आता तिकडनं उभा राहा बोल एक फोटो घ्या चावी किधर यार गाडी चावी चावी दे तुम्हाला या गाडीला ड्रायव्हर कोण आहे हिच्यासाठी ड्रायव्हर कोण आहे VI ये लोक बाजू पहिला खराब होईल मला काळजी घ्यावा ना मॅडम तुमची ड्रायव्हर इधर तुम्ही घ्या आणि ड्रायव्हर कडे जा तुम्ही तुमचा ड्रायव्हर येतो थँक्यू साहेब तुमचं अभिनंदन ड्रायव्हर आला का अभी अध्यक्ष हे पण अलर्ट झाले आता 2% साहेब इकडे तुम्ही आहे ना चाबी येतो ना येतो सब आपण ड्राइंग का बहुत अनुभव है मेरे को क्या बात आहे तो पार्टी अध्यक्षांनी पूजा केली बरं सर तुमच्या गाडीची अध्यक्षांनी पूजा केली बरं सर समाजाच्या कल्याणासाठी गाडी क्या चावी आराम से आराम से महिला बालकनी ड्रायव्हर आहे ना आवाज महिला बालका ड्रायव्हर आहे ना हो लावून घ्या मागूच लावून घ्या हो ठीक आहे आराम से अजून एक एवढा बात करा बरोबर मी जेंट्स पासून चुकलो नाही तू शिकते ती तिथे अभ्यासावर लक्ष दिलं गणपती बाप्पा चावी 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 मैम अभी लिमिट पेड़े वाला सवारी उत्तरेकडे जातात ड्रायव्हर असतो
चला ड्रायव्हर मामा नाही खाली ठेवा, खाली ठेवा. चावी कुठे आहे? ताई जवाब मोटरसायकल बघा पाती लावू शकता इथं पुरुषाचं काय काम भेटलेली आहे जिल्हा परिषद काय म्हणाल काय आता ही लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण जिल्हाभर या गाडीचा उपयोग करायचा ही गाडी जरी शासनाची असेल किंवा सभापती म्हणून जरी आम्ही वापरणार आहे तर त्याचा 100% उद्देश जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाभर फिरण्यासाठी आपल्याकडे फार प्रॉब्लेम आहे. बांधकाम विभागाचे सभापती आहे आणि बांधकामाच्या संदर्भातली कामं जिल्हाभर अगदी खेड्यापर्यंत असतात. त्या दृष्टीनं आपण या गाडीचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग करणार. नक्कीच गाडीचे जे काय सगळ्यांनी मिळून ठरवून जे काय मॉडेल तर त्याच उद्देशाने ठरवलं की बाबा ग्रामीण भागात शेवटच्या टोकापर्यंत तिथं रस्ता जरी नसला तर आपण जाऊन पाहणी करून तिथं रस्त्याचं नियोजन करता येईल. अशाच प्रकारे त्या गाडीचं सगळ्यांनी बसून चर्चा करून ते सगळ्या 4 गाडीचं नियोजन केलं. प्रश्न असा होता पदभार घेतल्यापासून काय काय काम झालं विकास काम काय काय केलं आणि आता मागच्या 100 दिवसात तुम्ही बघितलं जवळजवळ 40-45 दिवस आचारसंहिताचे दिले. त्याच्यानंतर मागच्या 30 तारखेला GB झाली आणि खास GB नंतरच कामाची रूपरेषा ठरवल्या जाते. आज GB होऊन 9 दिवस झाले. तर बरेच अजेंड्यावर काम चालू केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आपल्या जिल्ह्यात शाळेचा प्रश्न एकदम जोरात समोर आला आहे. त्याविषयी मी असेल अध्यक्ष असेल सर्व सभापती असेल CEO ॲडिशनल सर्वच मंडळी या शाळेचा प्रश्न सावळी अग्रेसर होऊन काम करण्यासाठी आम्ही इच्छितो. आणि जे काय बिल्डिंगच्या संदर्भात पण 30 तारखेला जे काय निर्णय घेण्यात आले त्याचा मागचा उद्देश पण क्लिअर आहे की बाबा आपले जे जिल्हा परिषदचे 18 विभाग वेगवेगळ्या ठिकाणी विभागले गेले जेणेकरून ग्रामीण भागातल्या जनतेला कुठं कोण बसतं याचीच कल्पना नाही. आम्ही त्याच अनुषंगाने सगळे एका छताखाली काम यावं म्हणून त्या बिल्डिंगच्या रिलेटेड जे काय फर्निचरचा निर्णय सर्वांनी एकमताने घेतलेला आहे. शाळेच्या संदर्भामध्ये विचार केला तर मुलींचे जे शौचालयाचा जो विषय असतो हा गंभीर विषय असतो आणि नाजूक असतो. त्या दृष्टीने आपण काही नक्कीच महिला असेल मुली असेल शाळेतला विषय असेल शौचालयाच्या संदर्भात सर्वांचेच जे काय अवेअरनेस पाहिजे तर बिलकुल मागच्या काळात प्रशासनाच्या काळात काही उणीव राहिले असेल तर आम्ही बॉडी म्हणून यावेळेस नक्की त्या अजेंडा समोर घेतलेला आहे आणि त्याचं बोलण्यापेक्षा आम्ही प्रत्यक्षात तुम्हाला येणाऱ्या काळात शौचालयाचे ह्या गोष्टी तुम्हाला कृतीत दिसणार. आपण विभागाचे सभापती आहात. आपण एक अतिशय कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे पोलीस अधिकारी म्हणून आपली ख्याती आहे. आज आपणाला जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने तुमच्या कार्याला अजून गती मिळावी म्हणून कार दिलेली आहे. आपण काय म्हणून बरोबर आहे. शासनाच्या वतीनं एक ज्या काही योजना आहेत त्या योजना राबवण्यासाठी पदाधिकाऱ्यांना आज 4 गाड्यांचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि एक औपचारिकता म्हणून त्या गाड्यांचं पूजन करून त्या आज ज्या त्या विभागाला हँडओव्हर करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी एक गाडी समाज कल्याण विभागाला मिळालेली आहे आणि ही गाडी दिल्यामुळे ही वाहने पुरवल्यामुळे जी शासनाचं जे काम आहे ज्या योजना आहेत त्या राबवण्यासाठी आम्हाला गती येणार आहे आणि गतिशीलता प्रशासनाची वाढणार आहे. कारण खेड्यापाड्यामध्ये सर्व दुर्गम भागामध्ये आम्हाला भेटी द्याव्या लागतात. त्या ठिकाणी चांगली वाहने असावीत असं सर्व लोकप्रतिनिधींना बी अपेक्षित होतं. त्याप्रमाणे स्कॉर्पिओ एन गाड्या दिलेल्या आहेत. त्या गाड्या ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी येण्यासाठी चांगल्या राहतील आणि शासनाची गतिशीलता निश्चितपणे वाढेल. आणि ज्या काही योजना आहेत त्या जे लोक खेड्यापाड्यात राहतात एक खालच्या स्तरापर्यंत आम्हाला पोहोचण्याची संधी या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. जिल्हा परिषद म्हटलं की मिनी मंत्रालय असं म्हटलं जातं आणि मिनी मंत्रालयामध्ये वाड्यात आणल्यापासून तर झोपडपट्टीपर्यंत असे ग्रामीण भागातला खूप रिमोट असा एरिया तुमच्या अधिपत्याखाली आहे आणि तिथं पोहोचण्यासाठी आपल्याला तत्परतेचं काम करण्यासाठी हे कार तुम्हाला देण्यात आलेली आहे. येस
तोच म्हणणार तुम्हीच माझा मनाचा काय असं सांगून काय आहे देत असताय. प्रश्न तसा एक प्रश्न असा होता, पदभार घेतल्यापासून समाज कल्याणच्या किती योजना मार्गी लागल्या, काय झालं नेमकी 2-3 जीबीची बैठकी झाली, काय प्रोग्रेस झाले? वाहनं मिळाल्यानंतर आता खूप चांगला प्रोग्रेस होणार आहे. आतापर्यंत जे आहे ते झालेला प्रोग्रेस संत गतीनं होता. आता ह्या कामासाठी गती मिळणार आहे. कामं झालेली आहेत. आचारसंहिता वगैरे असल्यामुळे मध्ये काहीतरी थोडा खंड पडलेला होता, परंतु आता मागची जीबी झालेली आहे आणि स्थायी समितीची मीटिंग पण झालेली आहे. आता 16 तारखेला स्थायी समितीची मीटिंग आहे. परत कामाला गती मिळणार आहे. धन्यवाद.